गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकेचा होल तू इतके कळू दे थांबना हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात गाईस. आणि आज आहे मंडे आणि मंडेच्या दिवशी आम्ही विचार केला की आज एक ब्लॉग बनवूया आपण. आणि संध्याकाळचे वाजले आहेत 4:30. सकाळी कालचा वीकेंड होता आमचा, वीकेंड नंतर आज आहे माझं लॉग इन डे. आणि लॉग इन डे मध्ये सकाळपासून तर आम्ही डाएट फॉलो करतोय गाईस, तर त्यामुळे जास्त जेवण वगैरे काही नाही बनवलं, फ्रुट्सच खाल्लेत. आणि संध्याकाळच्या 4:30 वाजता आता आम्ही रेडी झालो आहे कम्प्लिटली. आता आम्ही चाललो आहे गाईस खारघरला. आणि खारघरला जाण्याचं मागचं रिझन आणि आजच्या ब्लॉग बनवण्याचं मागचं रिझन असं आहे की आम्ही चाललो आहे एशियाज सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पलला, जे आता आहे आपल्या नवी मुंबईला आणि खारघरमध्ये. ज्याचं इनॉग्रेशन झालं आहे 15 जानेवारीला आणि ते झालं आहे आपले जे PM आहेत मिस्टर नरेंद्र मोदी, त्यांच्या हस्ते हे इनॉग्रेशन झालेलं आहे गाईस. आणि हे टेम्पलला व्हिजिट करायसाठी मी बरेच वर्ष वाट बघितली, बिकॉज ह्या टेम्पलला कन्स्ट्रक्शनला जवळजवळ 12 वर्ष झाली. आणि 12 वर्षानंतर फायनली 2025 मध्ये हा योग आला आहे 15 जानेवारीला की त्यांनी ते टेम्पल स्टार्ट केलं आहे. तर आज तुम्हाला मी दाखवतो ते टेम्पल एवढं म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे गेस आणि पॉझिटिव्ह वाईब आहे तिकडे, पॉझिटिव्ह ऑरा. म्हणजे बट ऑब्वियस श्रीकृष्णाची तर सगळेजण भक्ती करतच असतील पर्सनली, बट माझं पर्सनल तुम्हाला सांगायचं झालंच की आम्ही श्रीकृष्णाची म्हणजे खूप हे करतो पर्सनली, म्हणजे आम्ही खूप इमोशनली खूप अटॅच्ड आहोत त्यांच्याशी. आणि त्याच्यासाठी आम्ही विचार केला की आजचा ब्लॉग बनवूया आपण आणि जाऊया आपण इस्कॉन टेम्पलला. सो तुम्ही पण चला आमच्यासोबत. आणि हर्षाली आता रेडी होते आणि आज तिने सुद्धा नवीन ड्रेस घेतलाय. सो तुम्हाला दाखवतो, हर्षाली रेडी होते आणि आम्ही लवकरच खारघरला निघू, बिकॉज दिवसा उजेडीत लवकर थंडी असल्यामुळे काळोख लवकर पडतो, त्यामुळे आम्ही लवकरच जाऊ जेणेकरून तुम्हाला सगळं मला दाखवता येईल गाईस. आणि संध्याकाळी मोस्टली यासाठी चाललं कारण का संध्याकाळी तिकडे फाउंटन्स वगैरे चालू होतात. सो जाऊया आता खारघरला. पण नवीन ड्रेस घेतलाय. नवीन ड्रेस असं नाही, ऑलरेडी म्हणजे 1-2 पेअर एक्स्ट्रा घेते जेणेकरून कधी कुठे चांगल्या ओकेजन. पण नवीनच घातलास ना? हां, म्हणजे नवीनच असं वाटतंय. बट ब्युटिफुल, स्वीट अँड सिम्पल, डिसेंट. आणि जाऊया आता लवकरच. स्टे ट्यून गाईज. नक्कीच हा ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि जे कोणी आजचा ब्लॉग आमचा बघत आहे त्यांनी नक्कीच खालती सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा गाईस. सो जाऊया आता खारघरला ऑन द वे. भूक तर लागली आहे पण आम्ही काही नाही खाणार, बिकॉज आम्ही डाएट फॉलो करतो. फर्स्ट टाइम चाललोय, तुम्ही पण बघा आणि आम्ही पण बघतो. जाऊया आता इस्कॉन टेम्पल, जे आपला एशिया सेकंड लार्जेस्ट आहे. तर रेडी होऊन छान निघालोय. आणि हे बघा, हे मी माझे स्पेक्स ऑर्डर केले होते लेन्सकार्ट वरून. मला तरी खूप आवडलाय हा सिल्वर एडिशन. तुम्हाला कसं वाटलंय ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ह्याचे पण होते बट माझे विसरलो मी घालायचे. सो आता लगेच पोहोचतोय आम्ही विदिन 5 मिनिट्स. सो स्टे ट्यून आणि बघूया कसं आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. म्हणजे मी कधी इस्कॉन टेम्पल व्हिजिट नाही केलाय. जुहूला पण आहे, मुंबईची असून मी कधी इस्कॉन टेम्पल जवळ असून मी कधी गेली नाही आणि कुणालाही कधी गेला नाही. सो आता हे जवळ आहे, सो फर्स्ट टाइम आम्ही जातोय इस्कॉन टेम्पल. सो लेट्स सी. आणि व्हाईट कलर आहे ना, तर आता दिवसा यासाठी चाललोय कारण खूप छान व्ह्यू येणार. आणि रात्री थोडासा नाही, फक्त लाईट्स दिसणार आपल्याला, राईट? रात्री फाउंटन्स असतात आणि लाईट्स असतात, पण दिवसा तुम्हाला अजून चांगला दिसेल, बिकॉज टेम्पलच्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे बघण्यासारख्या, जेणेकरून तिथे पेंटिंग्स आहेत आणि ते पेंटिंग्स मध्ये लिटरली रामायण कसं होतं, रामायण काय होतं ते पेंटिंगद्वारे तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवेनच पुढे. सो नक्कीच हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. कुणाला वाटतं इन्व्हेस्टिगेशन केली आहे इस्कॉन टेम्पल? इन्व्हेस्टिगेशन नाही, असं नाही कुठल्याही जागेवरती असं इस्कॉन टेम्पल असं नाही, बट मी कुठेही जायचं असेल तर मी पहिलं या त्याच्यावरती खूप रिसर्च करतो. असं नुसतं उठून नसतं जायचं, बट सगळ्या गोष्टीला मी रिसर्च करतो आणि त्यानंतर जातो. कुठेही असू दे, ते आउट ऑफ महाराष्ट्र असू दे, कुठेही असू दे. साधं मी जेवायचं जरी असेल ना चांगल्या हॉटेलला, आता मी पहिले रेटिंग्स बघतो, रिव्ह्यूज बघतो, त्यानंतर जातो गाईस.
सो त्याची ती हॅबिटच आहे. सो आता व्हाईट पेंट पण आहे ऍज युजल. इस्कॉन टेम्पलला व्हाईट पेंटच असतो. नॉट व्हाईट पेंट, इट्स काइंड ऑफ व्हाईट मार्बल टू अट्रॅक्ट पॉझिटिव्ह एनर्जी अँड पॉझिटिव्ह वाइब्स. व्हाईट कलर इज फॉर पॉझिटिव्हिटी ओनली. एक्झॅक्टली. सो म्हणून व्हाईट कलर दिलेला आहे. सो लेट्स सी आता बघूया आपण कसं आहे, कसं केलंय. फायनली आम्ही पोहोचलोय. आता एंट्री करतो इस्कॉन टेम्पलमध्ये. वाटलं नव्हतं की एवढी रश असेल, बट खूप रश. इथून एंट्री आहे आणि खरंच खूप रश आहे. आय गेस लाईन पण आहेत आतमध्ये. म्हणजे तुम्ही आल्यानंतर शूज स्टँड आहे, इकडे तुम्ही शूज ठेवू शकता आणि नंतर शूज काढून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. शूज ठेवून झाले. आता इकडून आहे आय गेस एंट्री इकडूनच आहे. आणि एंट्रीला जास्त गर्दी तर नाही आहे. प्रसादासाठी खूप लाईन आहे गाईस, प्रसादासाठी खूपच लाईन आहे. सो आता आपण जाऊया आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर इकडे पाय धुवायला जागा आहे, जिकडून तुम्ही पाय धुवून आतमध्ये जाऊ शकता. असं आहे इस्कॉन टेम्पलचा एंट्रन्स. सुपर्ब आहे गाईस. एकदम वेगळीच वाईब येते ना इकडे. फुल पॉझिटिव्ह वाईब. हां, प्रेम मंदिर. हां, वृंदावनचं प्रेम मंदिर. बट तुम्ही बघू शकता काय स्ट्रक्चर केलं आहे इकडे. खूप भारी आहे. असं वाटलं नव्हतं की मंडेला सुद्धा एवढी गर्दी असेल, बट खूप रश आहे. बाहेर पण तेवढेच जातात आणि आतमध्ये पण तेवढेच येत आहेत. फुल्ली ओपन आहे. म्हणजे जिथून शूज पाय धुतले तिकडून आतमध्ये यायचं आहे आणि त्यानंतर इथून रस्ता आहे मंदिरात जायसाठी. ब्युटिफुल ग्रीनरी आहे इकडे. झाडं वगैरे प्लांट करून ठेवलेत छान. भारी ना. असली मजा तो अंदर है, ऊपर है. मधुश्री हिंदूच्या ब्युटिफुल व्ह्यू आहे गाईस. खरंच खूप ब्युटिफुल आहे. चला. सो असं आहे इस्कॉन टेम्पल. किती रश आहे तुम्ही बघू शकता. जाऊया आता आपण आतमध्ये. पहिले दर्शन घेऊया, मग तुम्हाला बाकीचे व्ह्यूज दाखवतो मी. नाही, हाच एक्झिटचा वे आहे. इथून एंट्रन्स आहे आणि राईट साईडने एक्झिट आहे. आतमध्ये फक्त एकच आवाज येईल, हरे 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 कृष्णा राधे राधे. जे कोणी माझा हा व्लॉग बघताय, जे कोणी माझा हा व्हिडिओ बघतोय, त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये राधे राधे आणि हरे कृष्ण नक्कीच लिहा. जाऊया आता आतमध्ये. खूप मोठा एंट्रन्स आहे. वाव. अजूनपर्यंत त्यांचे बरेचसे कामं बाकी आहेत व्हायचे. सगळ्यात पहिला आपण जाऊया दर्शन घ्यायला. इकडे आय गेस प्रोग्राम होता ओपनिंगच्या टायमाला. 3च दिवस झालेत ओपन होऊन. म्हणजे लोकांना एवढा क्राऊडला एवढा माहिती पडलाय है ना. लेट्स गो इनसाइड गाइस. वाव. वाव.
इकडे मी प्रसन्न झालो, इकडे खरंच मी प्रसन्न झालो. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो गाईस, पुढून तुम्हाला नक्कीच कळेल किती रश आहे. तुम्ही बघू शकता आणि आतलं इंटिरियर आणि स्ट्रक्चर ब्युटिफुल. गाईस तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला आतलं स्ट्रक्चर कसं वाटलं. किती सुंदर असं वाटतं यार. राधाराणी तुम्हाला ही सर्वांना दर्शन होतच असेल. इस्कॉन टेम्पलचं जे कोणी लांब असतील, माझा ब्लॉग बघत असतील, त्यांचेही दर्शन होतच असतील. दर्शन आम्हाला एकदम सविस्तर झालं. मुद्दामून लाईट्स ऑफ केले कारण का सगळेच जण फोटो काढायला थांबतात आणि पुढे लाईन सरकत नाही, त्यामुळे आय गेस त्यांनी मुद्दामून लाईट बंद केली आहे. चला पुढे चला पुढे चला, ते लोक ओढायला लागलेत. सो तुम्हाला मी दर्शन तर दिलं, बट आता जाऊया आपण ते पेंटिंग्स बघायला जे आर्ट केलं आहे गाईस. ते पेंटिंग्सही तुम्हाला दाखवतो मी. इकडे त्यांचं महामंत्र सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खरंच खूप पीसफुल वाटतंय गाईस, खरंच खूप पीसफुल वाटतंय. आय गेस त्याची देणगी मोजताय. वाव. दर्शन घेऊन झालं आमचं. आता तुम्हाला मी पेंटिंग्स जे दाखवणार तो सांगितलं होतं, ते पेंटिंग्स तुम्हाला मी 1 बाय 1 दाखवतो. आणि तुम्हाला हे पेंटिंग्स बघून कसं वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा गाईस. 1 बाय 1 तुम्हाला दाखवतो मी.
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् राम नारायणं जानकी वल्लभं राम नारायणं जानकी वल्लभम्। दर्शन वगैरे झालं. आता तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो गाईस. असे हे फाउंटन्स तुम्हाला मी बोलवतो जे संध्याकाळीच फक्त चालू असतात. ह्याच्यामध्ये सगळे वॉटरफॉल सारखे फाउंटन्स आहेत आणि मागे आहे गार्डन जे अजूनपर्यंत ऑपरेशनल नाही, अजूनपर्यंत स्टार्ट नाही केलं आहे, कारण का रिसेंटली त्यांचं काही थोडं मोठं कन्स्ट्रक्शनचं काम बाकी असावं मे बी, त्यामुळे अजूनपर्यंत चालू नाही केलं आहे. सो ते मी तुम्हाला दाखवू नाही शकत. बट नंतर कधी जेव्हा नेक्स्ट टाइम आम्ही इकडे येऊ इस्कॉन टेम्पलला खारघरला, तर तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन मी. असं काहीतरी एम्बियन्स आहे गाईस बाहेरून. जसं तुम्हाला मी बोललो की दिवसा येण्याचं मागचं रिझन असं आहे की तुम्हाला स्पष्ट सगळं दाखवू शकतो आणि रात्री फक्त लाइटिंग दिसतील तुम्हाला. सो हे इस्कॉन टेम्पल बनवायला 12 वर्ष लागलेत आणि फायनली ते आता 15 जानेवारीला 2025 आपले PM जे आहेत नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते यांचं इनॉग्रेशन झालेलं आहे गाईस. झालं? कसं वाटलं? प्रसन्न वाटतं ना? फुल पॉझिटिव्ह आहे. या साईडलाही गार्डन्स आहेत, बट ते सुद्धा अजूनपर्यंत ऑपरेशनल नाही आहेत, अजूनपर्यंत स्टार्ट नाही झालेत. बट आय गेस लवकरच स्टार्ट करतील. सो जिकडून एंट्री होती तिकडूनच एक्झिट आहे. जाऊया आता एक्झिटला. ज्या साईडने एंट्री होती त्याच साईडने एक्झिट आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायचं म्हणजे मी जाताना तुम्हाला ॲरोज दाखवायला विसरलो, जे डिरेक्शनचे ॲरोज आहेत. तो बघा मेन टेम्पलला जाण्यासाठी. आणि गोविंदास रेस्टॉरंटसुद्धा आहे इकडे, म्हणजे एक रेस्टॉरंटसुद्धा आहे जिथे ऑथेंटिक तुम्हाला डिवोटीजसाठी ते इकडे जेवण असतं. बट ते अजूनपर्यंत ऑपरेशनल नाही आहे गोविंदास रेस्टॉरंट. आणि बहुतेक तरी इस्कॉन टेम्पल्सला गोविंदास रेस्टॉरंट असतंच आणि ते अजूनपर्यंत ऑपरेशनल नाही आहे, कारण का त्यांचं रिसेंटली स्टार्ट केलं त्यामुळे त्या लोकांनी अजूनपर्यंत काम करायचे बाकी असेल त्यांच्यामध्ये. सो ते अजूनपर्यंत ऑपरेशनल नाही आहे गाईस. सो जाऊया आता एक्झिटला, प्रसाद घेऊया. प्रसादाला जास्त लाईन असेल तर मे बी आम्ही नाही घेणार. एक्झिटला जाता जाता हर्षालीची अशी इच्छा आहे की तिला भगवद्गीता हवी आहे. सो बघूया आता भगवद्गीता. कुठली घ्यायची आपण? इंग्लिश की मराठी घेऊया. सो भगवद्गीता इथे इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे, पण आपण मराठीवाली घेऊया. मध्ये मला डिफिकल्ट जाईल वाचायला, बट स्टील मला शब्द उच्चारता येत नाही ना जास्त, वॉट एव्हर. पण मला मराठीची काने वेलांटी समजत नाही ना लवकर, त्यामुळे तुला जमेल का? मला थोडा हार्ड जाईल, बट मी वाचेन. घ्या. घेऊन पण वाचायला पाहिजे, घेऊन फक्त शोसाठी थोडी ठेवायचं आहे, वाचायचं. भगवद्गीता घेतली आणि अजून कृष्ण भगवानची कथा. त्यांच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही व्हर्जन आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की पूर्ण कृष्णदेवाची स्टोरी आहे. कलर प्रिंट सुद्धा आहेत. भगवद्गीताचं इम्पॉर्टन्स तर सांगतात आपल्याला काय. मी बोलत आहे, ठीक आहे. म्हटलं तुम्ही बोला नाही, ठीक आहे असं काही तुम्ही निघाला. उद्या जाऊन तुम्ही माझी पुढची पूजा केली, तुम्हाला काही मिळणार आहे का? जे स्वयं कृष्ण सांगत आहे आणि तुम्ही ऐकत नाही आहे, तर हे स्वतः स्वयं कृष्णांनी सांगितलेलं आहे. ओके. तर तुम्ही एखाद्या दिवस अंघोळ नाही केली चालेल, पूजा नाही केली चालेल, देवाला दिवस अगरबत्ती नाही केली नाही चालेल, पण हे वाचणं खूप गरजेचं आहे. कारण की हे स्वयं कृष्णाने सांगितलं. मला सांगा, तुम्ही मी सांगत ऐकत नाही आणि तुम्ही माझी पुढची पूजा करताय, कुठलं चांगलं आहे? जे स्वयं कृष्णाने सांगितलं तुम्हाला, कृष्णा समजा मी तुम्हाला सांगत आहे, मग ऐक माझं. इट्स जस्ट लाईक जस्ट लाईक. इकडे आहेत गिफ्ट आर्टिकल्स.
ज्यांना कोण हवे असेल ते घेऊ शकता, पण इथे खूप रश आहे त्यामुळे आम्ही थांबणार नाही. जप माळ जसं की बऱ्याच गोष्टी आहेत आणि जेवढी लोक जातात गॅस तेवढी लोक परत पण येत आहेत यार, तेवढीच गर्दी आहे. जाऊया आता, काय काय आहे बघूया अजून. इकडे कोणाला डोनेशन द्यायचं असेल ना गाईस तर तुम्ही डोनेशन देऊ शकता, पण त्याचे काउंटर्स अजूनपर्यंत स्टार्ट नाही झाले. आणि इकडे आहे श्री राधा मदन मोहनजी प्रसादम, आणि इकडे तुम्हाला समोसास पिझ्झास काही स्नॅक्स हवे असेल तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. आणि इकडे प्रसादासाठी लाईन आहे आय गेस. तिलक लगाय डोनेशन अन्नदान फाईन. जाऊया आता आपण, लाईन लावूया. लाईन तर खरंच खूप मोठी आहे, बट लावावी तर लागेलच, लावूया. इकडे ज्यांना कोणाला डोनेशन करायचं असेल ते डोनेट करू शकतात. डोनेशनसाठी एक वेगळं काउंटर आहे आय गेस. हे पण चाइल्ड फाउंडेशनसाठी वगैरे सुद्धा आहे डोनेशन. आमचा नंबर येतोय आणि अजून एकदा तुम्हाला बाहेरून दाखवावं असं वाटलं. सो असं काहीतरी दिसतोय स्ट्रक्चर बाहेरून सुद्धा. घेऊया आता प्रसाद. घे तुझा किंवा माझं घेतो. आजोबा आहेत. घीचा फ्रेग्रन्स येतोय. जाऊया परत चप्पल स्टँडला, चप्पल घेऊया आणि जाऊया परत गाडीत. प्रसाद गाडीत जाऊन खाऊया आपण, है ना? प्रसाद गाडीत जाऊन खाऊया. चाललो आता परत कारमध्ये. कार समोरच लावली होती नो पार्किंगच्या बोर्डच्या एकदम समोर, कारण काय इथे लावायला जागा नाहीये सगळं. आणि नेमकी लावली ती पण नो पार्किंगच्या बोर्डच्या समोर. प्रसाद पण आहे, सेफ आहे, कारण की सगळ्यांना माहिती सगळे दर्शन घ्यायसाठी आलेत, त्यामुळे कोण फाईन नाही मारणार. किती रश झाली आहे पण हे टेम्पलमुळे, कारण का सगळे लोक येतात बघायला. एक प्रकारचा एक पिकनिक स्पॉट झालाय ना हा. प्रसाद पण आमचा खाऊन झाला ना. खूप गरम आहे आणि आम्ही गाडीत निवांत येऊन खायचा विचार केला तिकडे स्टँडिंग खाण्यापेक्षा. कारण का किती गर्दी आहे. नेमकी एकदम समोरासमोरच गाडी लावली होती मी, तो त्यांचा गेट आणि इकडे आपली गाडी मुद्दा पण इकडे लावली बिकॉज लगेच जाता येईल ना. सो इस्कॉन टेम्पल तो खूप छान होता. आणि मला एक बोलायचं आहे, लाईक माझी एक फ्रेंड आहे प्रांजली, ती माझे व्हिडिओज बघते आणि तू बघतेस मला माहिती आहे. सो हा ब्लॉग पण तू बघणार आहेस तेही मला माहिती आहे, कारण आणि मला असं लास्ट टाइम तिने मला कॉल केला होता. सो मला असं समजलं की ती कृष्णाची खूप भक्त आहे. म्हणजे तिचे जे हस्बंड, तिचं जेव्हा लग्न झालं तर तिचे हस्बंड जे आहेत ते ऑलरेडी कृष्णाचे खूप भक्त आहेत. म्हणजे ते सतत मंदिर, सतत ते भगवद्गीता भजन सतत ते म्हणजे जातच असतात, म्हणजे पूर्ण त्याच्यात तल्लीन आहेत ते दोघं पण आता. आणि लग्नानंतर बट ऑब्वियस ती पण, तिने माळ वगैरे घातली, कांदा लसूण वगैरे काहीच खात नाही, असं मला जेव्हा कॉल आला तेव्हा मला असं समजलं. सो ती असते पुण्याला, तू असतेस पुण्याला, आय नो दॅट. पण जेव्हा तू इकडे येणार मुंबईमध्ये, सो नक्कीच एकदा नवी मुंबईला ये आणि हा खारघरचा इस्कॉन टेम्पलला नक्कीच हस्बंडला घेऊन व्हिजिट कर, असं मला तुला रिक्वेस्ट आहे. सो प्रांजली, तुम्ही हा व्हिडिओ बघितलायस आणि मी हे बोलते की तू इकडे एकदा येऊन जा.